छत्रपती शिवाजी महाराज यांची असणारी राजधानी सातारा या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी भव्य असा लाखोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे। आणि या मोर्चासाठी आम्ही समस्त सांगली जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालो आहोत। अनेक वर्षापासूनची अनुसूचित जातीमधल्या जवळजवळ सर्वांचीच मागणी होती की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि प्रत्येकाला त्याच्या लोकसंख्येप्रमाणे व मागासलेपणाने त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। आम्हाला कोणाच्याही ताटातलं नको आहे। आम्हाला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे, सामाजिक न्यायाची जी भूमिका मांडलेली आहे त्याच पद्धतीने आम्हाला ते आरक्षण पाहिजे आणि हे आरक्षणाचं उपवर्गीकरण येणाऱ्या काळात होणार आहे याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे। परंतु काही समाजकंठक आमच्या मातंग समाजाची जाणून बुजून बदनामी करत आहेत, आमच्या महापुरुषांच्या वरती बोलत आहेत, आमच्या महापुरुषांची खिल्ली उडवत आहेत। त्यांना मला एकच सांगायचं आहे की बाबारो, आता आम्ही मातंग समाज एक झालोय आणि तुमच्या पोटात दुखायचं काय आता कारण नाही। आम्ही आमच्या हक्काचं मागण्यासाठी रस्त्यावरती उतरलोय आणि ते आम्ही मिळवल्याशिवाय शांत राहणार नाही। त्यामुळे आम्ही आता गप्प आहोत, याचा अर्थ आम्ही काही शंड नाही आहोत। येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला जशास तसं उत्तर देण्याची धमक आमच्या या मातंग समाजामध्ये आहे। त्यामुळे आमच्या महापुरुषांची बदनामी आणि समाजाची बदनामी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा आजच्या या साताऱ्याच्या मोर्चामधून या ठिकाणी मी देतोय। धन्यवाद। थांबा थांबा।